नमस्कार, मी हेमंत जोशी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करतो. ज्या पोराला गावानं ओवाळून टाकलं आहे, ज्याच्याशी सभ्य आणि सुसंस्कृत माणसं बोलायला तयार नसतात, जो वाया गेलेला आहे, गुंड किंवा ज्यानं आपलं नाव घालवलं आहे, त्याच पोराशी एखाद्या सुसंस्कृत बापाच्या देखण्या सुस्वरूप मुलीनं लग्न करून मोकळं व्हावं, तो तसा प्रकार विशेषतः भाजपच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि संघ पदाधिकाऱ्यांना आणि स्वयंसेवकांना पडला आहे. विशेषतः ते जेव्हा आपापसात दिवसभरात एकत्र येतात, एकमेकांना भेटतात, एकमेकांशी बोलतात, तेव्हा त्यांच्या बोलण्याचा ओघ, बोलण्याचा प्रमुख मुद्दा नेमका त्या विषयाला शिवत असतो. म्हणजे जेव्हापासून राज्यातल्या भारतीय जनता पक्षानं अजित पवार यांच्याशी, त्यांच्या पक्षाशी फुटून निघालेल्या राष्ट्रवादीशी युती केली, दोस्ती केली, आघाडी केली, मैत्री केली, त्यातून या साऱ्या संघ स्वयंसेवकांना आणि कार्यकर्त्यांना राग अनावर झालेला आहे. पण जी जोडगळी जगाला मान्य आहे, जगात ज्यांच्या लोकप्रियतेचा या दिवसात डंका माजतो आहे, किंवा ज्यांच्या लोकप्रियतेला, ज्यांच्या निर्णयांना, ज्यांच्या राजकारणाला जगभरात मान्यता आहे, लोकप्रियता आहे, जो तो त्यांच्याकडे कौतुकानं बघतो आहे, त्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना आपल्या या राज्यातल्या स्वयंसेवकांनी किंवा भाजप कार्यकर्त्यांनी ज्ञानाचे डोस पाजणे किंवा त्यांच्या विरोधात बोलणे किंवा त्यांच्यावर नाराजी प्रकट करणे म्हणजे एखाद्या चालू बापाला त्याच्या पोरानं लैंगिक विषयातले धडे शिकवण्यासारखं. कारण या सर्वसामान्य माणसांच्या पलीकडे, त्यांच्या विचारांच्या पलीकडे विशेषतः आपल्या या राज्यातले राजकीय निर्णय अमित शहा यांनी कसे घेतले आहेत ते मी तुम्हाला अगदी विस्तारानं नक्की सांगणार आहे आणि नेहमी सांगत आलो आहे. तुम्हाला हे माहितीच आहे की पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या पक्षाच्या राजकारणात, विशेषतः महाराष्ट्रातल्या अंतर्गत राजकारणामध्ये लक्ष द्यायला नक्की वेळ नाही. म्हणून ही जबाबदारी सातत्यानं अमित शहा पार पाडतात आणि अमित शहा ज्या पद्धतीनं निर्णय घेतात, ज्या सूचना करतात, त्या सूचना तंतोतंत पाळण्याचं काम किंवा अमित शहांनी लादलेल्या निर्णयांची अंमलबजावणी या राज्यातले भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस जशीच्या तशी पार पाडतात. अनेकदा अनेकजण मला विचारतात किंवा सांगतात की फडणवीस हे जरी पक्षाचे सच्चे कार्यकर्ते आणि नेते या नात्यानं शहा सांगतील त्या पद्धतीनं वागत असले तरी त्यांचे शहा यांनी घेतलेल्या निर्णयावर त्यांची नाराजी आहे. आणि हे असं जेव्हा कोणी मला सांगतं त्यांना माझं ठासून सांगणं असतं की तुमचा तो गैरसमज आहे. अमित शहा यांच्याविषयी किंवा त्यांनी आपल्या या राज्यातल्या घेतलेल्या कुठल्याही निर्णयांविषयी देवेंद्र फडणवीस यांना तसूभरही शंका नाही आणि काकणभरही त्यांना त्यांच्यावर राग नाही, नाराजी नाही. उलट अमित शहा यांचे निर्णय कसे कणखर, दूरदर्शी, पक्के आणि यश मिळवून देणारे असतात हे फडणवीस यांना तुमच्या आमच्यापेक्षा अधिक ठाऊक असल्यानं जेव्हा केव्हा तुम्ही स्वतः देखील फडणवीसांना त्यांच्या शहा यांच्याविषयीच्या नाराजीविषयी जर विचारायला गेलात
तर ते जोरानं मान नकारात्मक हलवून मोकळे होतील. थोडक्यात काय, तर मी अजिबात शहा यांच्यावर नाराज नाही हे ते सांगून मोकळे होतील. मित्रांनो, मला हे माहिती आहे की संघ स्वयंसेवक किंवा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जरी या दिवसामध्ये आपली नाराजी व्यक्त करत असला तरीही तो आपल्या टार्गेटवर ठाम असतो. म्हणजे त्याला ज्या पद्धतीनं अमुक एखाद्या कामाची जबाबदारी टाकलेली असते, सांगितलेली असते, त्या जबाबदारीतून तो कधीही पळ काढत नाही. थोडक्यात काय, तर ज्यांनी सुरुवातीपासून संघ स्वयंसेवक किंवा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे, त्यातला कोणीही अमुक एखादा श्रेष्ठींचा निर्णय आवडला नाही म्हणून नाराजी व्यक्त करत इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांसारखा दूर पळत नाही किंवा आपल्या पक्षाशी अजिबात बेईमानी करताना तो कधीही दिसला नाही, फारसा कधी आढळलेला नाही. त्यामुळे या दिवसात नाराज असलेल्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने समजावून सांगायचं हे नजीकच्या काळात ते शहा आणि फडणवीस नक्की त्याबाबतची भूमिका पार पाडतील. पण मला असं वाटतं की आपल्या या राज्यात विशेषतः जेव्हा शहा यांच्या लक्षात आलं की उद्धव ठाकरे हे यापुढे आपल्याशी युती करणार नाहीत, आपल्यापासून दूर जात आहेत, त्यांना आपल्यामध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही, किंबहुना त्यांना आपल्या पक्षाशी युती करण्यात आता फारसा रस उरलेला नाही, त्याच दिवशीपासून किंवा तेव्हापासून म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याआधीपासूनच अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष यांच्यात कशा पद्धतीनं मैत्री करता येईल, मैत्री वाढवता येईल, त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केले होते आणि त्यात त्यांना यश मिळालं. तुमच्या ते लक्षात आलं की ज्या दोन नेत्यांचा आपल्या या राज्यामध्ये मोठा प्रभाव आहे, त्या शरद पवार आणि त्याहीपेक्षा अधिक उद्धव ठाकरे या दोघांचा पक्ष फोडण्यात शहा आणि फडणवीस यशस्वी झाले. त्यामागे त्यांची मोठी खेळी होती, त्यात ते कुठे चुकले आणि त्यांनी चुकीच्या लोकांना जवळ केलं, हा असा समज किंवा गैरसमज शहा यांच्यावर नाराज असलेल्या मंडळींनी कृपया करून घेऊ नये. कोकणातल्या माणगावच्या राजापासून म्हणजे सुनील तटकरेंपासून मी या विषयाची सुरुवात करतो. केवळ नारायण राणे यांच्या भरवशावर भारतीय जनता पक्षाला विशेषतः लोकसभा किंवा त्या पाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणं नक्की शक्य नव्हतं, अजिबात शक्य नव्हतं. त्या दृष्टीनं त्यांनी फोडाफोडीच्या राजकारणाला हात घातला आणि सर्वप्रथम एकनाथ शिंदे भाजपच्या गळाला लागले, ते उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर झाले आणि बघता बघता कोकणातली उद्धव ठाकरे यांची शिवसेना बऱ्यापैकी खिळखिळी झाली. कारण विशेषतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात मोठा प्रभाव असलेले उदय सामंत आणि किरण सामंत एकनाथ शिंदे यांच्या संघ निघून आल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि युतीची मोठी ताकद कोकणात आधीच वाढली. त्या पाठोपाठ अजितदादा हे भारतीय जनता पक्षाशी युती करून मोकळे झाले आणि त्यांच्यामुळे देखील बलाढ्य राष्ट्रवादी बघता बघता फुटली. शरद पवार अस्वस्थ झाले. मित्रांनो, केवळ अजितदादा भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागले म्हणजे सारं यश मिळालं असं नसतं, तर अजितदादांच्या सोबतीनं जे राज्यातल्या विविध भागातले, विविध समाजाचे, विविध ज्ञातीचे नेते त्यांच्या संगतीनं आलं, ती ताकद फार महत्त्वाची असते, मोठी असते.
आणि त्याच दृष्टीनं कोकणात ते सर्वाधिक लोकमान्य आणि लोकप्रिय नेते सुनील तटकरे हे आपोआप भाजपच्या गळ्याला लागले. थोडक्यात काय तर भारतीय जनता पक्षाची ताकद कोकणामध्ये फारशी नव्हती, पण आता एका बाजूला उदय सामंत आणि दुसऱ्या बाजूला सुनील तटकरे, या दोघांमध्ये कोणत्याही निवडणुका जिंकण्याची, अख्ख्या कोकणातल्या निवडणुका जिंकून आणण्याची फार मोठी ताकद त्यांच्याकडे आहे. ते त्यामध्ये निष्णात समजले जातात. वरून त्यांच्या सोबतीला जरी अलीकडे थोडेसे दुबळे झालेले नारायण राणे असतील, तरीही राणे यांचा एक चाहता वर्ग विशेषतः सिंधुदुर्गात किंवा अख्ख्या कोकणात नक्की आहे. त्यामुळे एकाच वेळी उदय सामंत, त्यानंतर सुनील तटकरे आणि नारायण राणे, त्याशिवाय इतरही बाळ माने किंवा विनय नातू किंवा भरत गोगावले यांच्यासारखे जे अनेक असंख्य नेते या दिवसात भारतीय जनता पक्ष आणि युतीबरोबर काम करताना दिसत आहेत. मित्रांनो, जरीही काही कुरबुरी असतील आणि त्या कुरबुरींचा प्रसार आणि प्रचार करताना विरोधक जर म्हणत असतील की यापुढे लोकसभेला भारतीय जनता पक्षाचं काही खरं नाही, तर तो त्यांचा प्रचार आणि प्रसार चुकीचा आहे, मी तुम्हाला आजच ठामपणे सांगू शकतो. कारण अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे केवळ बघून कुठलंही अनुमान काढणं नक्की चुकीचं असतं. कारण त्यांच्या संगतीनं आलेले इतरही नेते त्यांच्याच तोडीचे आहेत, हे कदाचित भाजपचे विरोधक विसरलेले दिसतात. 1990च्या दरम्यान सुनील तटकरे जेव्हा पहिल्यांदा मंत्रालयाच्या पायऱ्या चढले, तेव्हा तिकडे बारामतीमध्ये अजितदादा आपला हनीमून साजरा करण्यात गुंग होते, गर्क होते. त्यांचा राज्याच्या राजकारणाशी कवडीचाही संबंध नव्हता. कदाचित स्थानिक राजकारणात ते त्यावेळी थोडाफार इंटरेस्ट घेत असतील, लक्ष घालत असतील, पण अजितदादांचं नाव त्यावेळी कोणालाही माहीत नव्हतं. मात्र सुनील तटकरे यांनी सुरुवातीला काँग्रेस, विशेषतः बॅरिस्टर अंतुले यांचं मन जिंकलं आणि अंतुले सुनील तटकरे यांच्याकडे अगदी पोटच्या मुलासारखे बघायला लागले आणि त्यांनी तटकरेंना मोठी ताकद दिली. अर्थात तटकरे स्वतः मेहनती होते. राजकारणाचं बाळकडू त्यांनी वडिलांकडून घेतलं होतं, शिकले होते. त्यामुळे तटकरेंना कोकणातल्या राजकारणाचे डावपेच समजायला फारसा उशीर लागला नाही. बघता बघता तटकरेंनी स्वतःचं स्थान निर्माण केलं आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या संगे सूत जुळवलं. शरद पवार आणि त्यांचे संबंध खूप जवळचे निर्माण झाले आणि त्यानंतर तटकरेंनी काँग्रेस सोडली, अंतुलेंना सोडलं आणि बघता बघता कोकणातली काँग्रेस त्यांनी संपवून टाकली. अत्यंत आश्चर्य म्हणजे काँग्रेस किंवा अंतुले यांचं रायगडमधलं किंवा काँग्रेसचं कोकणातलं महत्त्व तटकरे यांनी संपवलं, कमी केलं. त्यापेक्षा खरी ताकद त्यांची जर दिसली असेल तर रायगड जिल्ह्यात किंवा कोकणात जी ताकदवान शेकाप होती, शेतकरी कामगारी पक्षाची जी मोठी ताकद होती, त्यांचे जे मोठे बलाढ्य नेते होते, त्या नेत्यांचं आव्हान या तटकरे यांनी स्वीकारलं. थोडक्यात काय तर कधी त्यांच्याशी मैत्री करून तटकरे स्थानिक राजकारणात निवडणुका जिंकत गेले, तर कधी कधी त्यांनी शेकापला थेट आव्हान देखील दिलं आणि बघता बघता कधी मैत्री तर कधी आव्हान, या अशा डावपेचांमध्ये
तटकरेंनी काँग्रेस पाठोपाठ कोकणातला शेकाप रसातळाला नेला. कोकणातल्या शेकापचं बघता बघता स्थान डळमळीत केलं. मित्रांनो, तटकरे हे अत्यंत यशस्वी असे राजकारणी आहेत आणि ते खूप श्रूड आहेत. म्हणजे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अनिल तटकरे आणि त्यांचा मुलगा अवधूत तटकरे, जे भाऊ आणि पुतण्या, ज्यांना सुनील तटकरेंनी राजकीय ताकद दिली होती, स्थानिक राजकारणामध्ये मोठं केलं होतं, ज्यांना आर्थिक पाठबळ देऊन श्रीमंत केलं, तोच भाऊ आणि पुतण्या अवधूत आपल्या डोक्यावर बसणार आहेत हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर तटकरे यांनी त्याच पद्धतीनं, म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांना काँग्रेस आणि शेकापचं महत्त्व संपवलं किंवा कोकणातले, विशेषतः रायगड जिल्ह्यातले शेकाप किंवा काँग्रेसचे जे बलाढ्य नेते होते त्यांचं ज्या वेगानं महत्त्व कमी केलं, त्याच पद्धतीनं त्यांनी अनिल आणि अवधूत यांना देखील आपली जागा दाखवून दिली. जर अनिल आणि अवधूत हे सुनील तटकरे यांना चिटकून राहिले असते तर त्यांचं राजकीय महत्त्व नक्की कमी झालं नसतं. परंतु स्थानिक दादागिरी आणि आपल्यामुळेच सुनील तटकरे यांना महत्त्व आहे, हा त्यांनी स्वतःचा करवून घेतलेला गैरसमज सुनील तटकरे यांनी इतरांसारखी त्यांना देखील स्वतःची जागा दाखवून दिली. थोडक्यात काय तर उद्या मुलगा अनिकेत किंवा मुलगी आदिती यांनी देखील सुनील तटकरे यांच्या शब्दाबाहेर जाऊन स्वतःचे काही आगाऊ निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर तटकरे एवढे श्रूड आहेत की ते आपल्या पोटच्या मुलांना देखील त्यांची जागा दाखवून मोकळे होतील. मित्रांनो, हे असे धूर्त, श्रूड, पराक्रमी, श्रीमंत, मेहनती, डाऊन टू अर्थ सुनील तटकरे, तिकडे उदय सामंत, टोकाला नारायण राणे या पद्धतीचे जे कोकणातले नेते या दिवसात भारतीय जनता पक्षाच्या उजव्या डाव्या बाजूला आहेत, त्यातून कृपया भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत कार्यकर्त्यांनी आणि संघ स्वयंसेवकांनी कुठेही अस्थिर होऊन उगाच अस्वस्थता पसरवण्याचा प्रयत्न करू नये. कारण फडणवीस आणि शहा यांचे डावपेच, त्यांचे निर्णय हे भारतीय जनता पक्षाच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये पथ्यावर पडणारे आहेत. तूर्त एवढंच मित्रांनो. मात्र सुनील तटकरे हा विषय इथे संपत नाही. त्यांच्याविषयी मी तुम्हाला आणखी खूप काही नक्की सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, तूर्त एवढंच.